नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण पाहत आहोत कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं। गेल्या भागात या विषयापर्यंत बोललो की समरजित घाटगेंच्या अगोदर संजय बाबा घाटगे यांचा भारतीय जनता पार्टीत झालेला प्रवेश त्यावेळी सुद्धा एक अनपेक्षित धक्का होता असं मानलं जात होतं आणि संजय घाटगे भारतीय जनता पार्टीत गेले म्हणजे आता समरजित घाटगे यांचा विषय संपला असं सुद्धा काही जणांनी अंदाज वर्तवला होता। खरं तर तो अंदाज चुकीचा होता, कारण समरजित घाटगे यांनाच भारतीय जनता पार्टीतर्फे मोठा वाव दिला जात होता आणि त्यांच्यासाठी स्पेस निर्माण केला जात होता। तो स्पेस निर्माण करण्यासाठी अर्थातच संजय घाटगे यांना सुद्धा आपल्या गळाला लावणं भारतीय जनता पार्टीला आवश्यक होतं। म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं काही डावपेच खेळून पहिल्या टप्प्यात संजय घाटगे यांना पक्षात स्थान दिलं। संजय घाटगे यांचा पक्ष प्रवेश झाला त्याच वेळी समरजित घाटगे यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार हे निश्चित झालेलं होतं। फक्त त्याची वाच्यता कुठेही केली नव्हती, कारण अत्यंत गोपनीयरित्या हा डाव साधायचा होता आणि हा डाव साधण्यासाठी अर्थातच राजकीय खेळ्या इतक्या झाल्या की त्यासाठीच मुश्रीफांच्या चिरंजीवांना गोकुळचं म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यानंतर मुश्रीफ यांनी जो राजीनामा देऊ केला होता कोणता तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा, तो सुद्धा त्यांनी देऊ नये म्हणून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे दबाव आणला गेला। तो दबाव म्हणजे मैत्रीचा होता, अर्थात ते मित्र म्हणजे विनय कोरे। विनय कोरेंच्या माध्यमातून मुश्रीफांना सांगितलं गेलं की तुम्ही बँकेचं अध्यक्षपद सोडू नका। म्हणजे मुश्रीफांना आमदारकी, नंतर कॅबिनेट मंत्री, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद आणि त्यांच्या चिरंजीवाला गोकुळचं अध्यक्षपद, एवढं काही हे महायुतीनं त्यांना बहाल केलं होतं आणि त्या बहाल केलेल्या ह्या एकूण देणग्यांच्या बदल्यातच किंवा त्याचा मोबदला म्हणून मुश्रीफ यांना समरजित घाटगे यांच्याबरोबर युती करण्यासाठी मन वळवलं गेलं। अर्थात ही राजकीय सोय होती, भारतीय जनता पार्टीची असेल, समरजित घाटगेंची असेल आणि मुश्रीफांची सुद्धा असेल। राजकीय सोयीसाठी ही समरजित घाटगे आणि मुश्रीफ यांची युती झालेली आहे हे स्पष्ट आहे। सांगायचा मुद्दा की भारतीय जनता पार्टीनं असे काही खेळ खेळलेले आहेत की पहिल्यांदा संजय घाटगे यांना पक्षात आणलं आणि नंतर समरजित घाटगे यांना पक्षात आणलं। संजय घाटगे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर समरजित घाटगे यांना पक्षाच्या सोयीसाठी आणि समरजितांच्या सोयीसाठी म्हणून काही दिवस वेटिंगवर राहावं लागलेलं आहे। समरजित घाटगे अर्थातच भारतीय जनता पक्षाचे घटक म्हणूनच त्यांना पाहिलं जात आहे। त्यांनी जेव्हा मुश्रीफांबरोबर युती केली त्याच वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं ते आमचे सक्रिय सभासद नाहीत असं जाहीर करून टाकलेलं आहे। जर सक्रिय सभासद नव्हते तर त्यांना उमेदवारी कशी दिली हा एक प्रश्न येतो, पण तो प्रश्न आता खूपच पाठीमागे गेलेला आहे। आजचा विषय आहे तो म्हणजे समरजित घाटगे यांच्या राजकारणाची चाल पुढची कशी असणार। अर्थातच मुश्रीफांबरोबर समरजित घाटगे हातात हात घालून कागलचं राजकारण करणार आहेत आणि हे राजकारण करताना मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांना एकोप्यानं राहावं लागणार आहे। समरजित घाटगे यांना स्पेस कसा निर्माण केलेला आहे हे भारतीय जनता पार्टीची चाल थोड्याच दिवसात आपल्याला दिसून येणार आहे। तोपर्यंत मात्र समरजित घाटगे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही चाली केलेल्या आहेत, ज्या काही खेळ्या केलेल्या आहेत त्या हळूहळू आपल्याला समजणार आहेत आणि समरजित घाटगे यांना आमदार करायचंच आहे हा एक मुख्य उद्देश देवेंद्र फडणवीस यांचा आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यात दोन सहकार समूह मोठे आहेत आणि त्या दोन सहकार समूहाला एकत्र आणून जिल्हा काबीज करणं हाच भारतीय जनता पार्टीचा उद्देश असू शकतो। हे आपण पुढच्या भागात पाहू। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।